पितामहाचं वय झालं आता. पितामहाचा फासा रणभूमीच्या पटावरून भाग करूचा ते काही आपल्याला अनुकूल दान देणार नाही. बुद्धिभ्रष्ट लांब झाले ते पांडवाच्या मोह जालाने दिपले ते काळ्या कपटी कृष्णाच्या मोह जालाने दिपले ते. काय बोलतोस तू हे? अरे महाभाग्या, थोडा तरी भगिनी पुत्रांच्या हिताचा विचार कर. वत्सा, लहानपणापासून तू तुझ्या या कपटी मामाच्या सल्ल्यानं वागत आलास, पण त्याची फळे काय मिळाली तुला? भूतकाळात डोकावून पाहिलं. सौबल राजा, अरे कोणत्या कृत्याचे तू आमच्या कुरुवंशावर सूड होत आहेस? आता सर्वांचाच अंतकाळ समीप आला आहे. तुम्ही कोण मला सेनापती पदावरून मुक्त करणारे? मी आहे या कुरु साम्राज्याचा एकमेव वारस, एकमेव शेवटचा गुरु. नशिबाने बांधला गेलो या गुरु राज सिंहासनासी. गुरु राजदंडाची जोपासना करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली मी. राजदंडासाठी मी माझ्या प्राणाची आहुती द्यायला निघालो. माझ्या आयुष्याचा शेवटचा रणसंग्राम आता सुरू झाला आहे. या निर्णायक क्षणी तुम्ही सर्वजण माझ्या मर्मावर आघात करीत आहात. उद्या युद्धाचा 10वा दिवस. असा जवळ सेनापती बदलायचं आहे ना तुला? होय, तुझी ही इच्छा सफल होईल. मी आता शरीराप्रमाणे मनानेही करतो रे. जा तुम्ही सर्वजणांनी जा. क्षमा करावी पितामह, रागाच्या भरात अधिक पुन्हा बोललोय. येतो आम्ही. करून सुयोधन गेला. म्हणे क्षमा कर बाळ करणा. खरं म्हणजे तूच मला क्षमा करायला हवी. सर्व समक्ष धनुर्धर श्रेष्ठ करणारा मी अर्धरथी ठरवला. तो केवळ तुला रणांगणापासून दूर ठेवण्यासाठी, सख्या भावांचा भावाकडून वाद होऊ नये म्हणून. माझा ज्येष्ठ पौत्र आहेस ना तू. आता माझ्या प्रेमाचे सर्व भाग तुटत चालले आहे. अंबे, तुझ्या शापाला सामोरे जाण्यासाठी हा देवव्रत भीष्म हातात आहे. उद्याच तुझ्या आत्मा शांतता. तुझ्याच हाताने मी मृत्यू पत्करेन.